तर पुण्यातील भिडे पुलाची वाहतूक 3 दिवसांनंतर सुरू करण्यात आली आहे। खडकवासला विसर्गामुळे 3 दिवस भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवलेला होता आणि आज सकाळपासून मात्र नदीपात्रातील दोन्ही रस्त्याची वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे। मेट्रोच्या कामासाठी 1.5 महिन्यापासून बंद असलेला भिडे पूल 20 ऑगस्टला वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता। मात्र त्यानंतर विसर्ग सुरू झाला आणि गेले 3 दिवस भिडे पूल पाण्याखाली होता। तो बंद करण्यात आलेला होता अर्थातच, आणि भिडे पुलावरून आज दोन्ही बाजूने वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे। त्याचे दृश्य बघतोय आपण। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार याबाबत आणखी तपशील देत आहेत। मुसळधार पावसामुळे खडकवासल्यातील विसर्ग सुरू होता आणि त्यामुळे भिडे पूल तब्बल 3 दिवस जो आहे तो पाण्याखाली गेलेला होता। आता मात्र भिडे पुलाची वाहतूक जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे, कारण धरण क्षेत्रातला पाऊस आणि विसर्ग कमी केल्यानंतर भिडे पुलाच्या वरली पाणी पातळी जी आहे ती सुद्धा कमी झाल्याचं पाहायला मिळते। खरं तर 1.5 महिना जो आहे तो भिडे पूल बंद ठेवण्यात आलेला होता। याचं कारण मेट्रोचा पादचारी पूल आहे त्याचं काम सुरू होतं, त्यामुळे शहरातल्या इतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत होती। 20 तारखेला भिडे पूल सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला, त्यानंतर मोठा पाऊस झाला आणि त्या पावसामुळे तब्बल 3 दिवस जो आहे तो भिडे पूल पाण्याखाली होता। आज सकाळपासून मात्र भिडे पुलाकडल्या दोन्ही रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे। गणेश उत्सवाच्या अगोदर भिडे पूल सुरू करण्यासाठी मेट्रो प्रशासन तयारी करत असतानाच पावसामुळे पुन्हा एकदा 3 दिवस भिडे पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद झालेला होता। अखेर आज हा पूल जो आहे तो पुन्हा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।